नाटक आणि सिनेमा असं प्रदीर्घ अनुभव असलेले सुहास भोसले सर आज सोबत आहेत. सुहास सर नमस्कार. माय नाशिकमध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम मी सुरुवात करीन म्हणजे थोडं मागे जातो. नाशिकमध्ये एक चांगली मोठी चळवळ होती प्रयोग परिवार. अतुल पेठेंनी ती सुरू केलेली होती आणि त्या काळात नाटक ही सिरियसली बघण्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्या काळात रुजलं आणि त्या पहिल्या पडीत राजीव, तुम्ही असे अनेक जे आत्ताच्या पिढीत सिनेमा आणि नाटकात उत्तमपणे कार्यरत आहेत, अशी सगळी माणसं त्या प्रयोग परिवाराबरोबर पुढे आली. तर मागे वळून बघताना की प्रयोग परिवाराने नेमकं तुमच्या म्हणजे व्यक्तिगत पण मी म्हणतो थोडं बोला आणि एकूण सगळेच त्या काळात तुमच्या सोबत असले काय नेमका परिणाम केला नाटक आणि सिनेमाच्या बाबतीत? खरं तर प्रयोग परिवार आहे ना माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे मी जो काय आहे आज तो प्रयोग परिवारमुळे. कसं असतं म्हणजे ते तुम्हालाही माहिती आहे, कुठलीही गोष्ट येण्यासाठी ती शिकावी लागते. आणि सचिन तेंडुलकर असेल, तो क्रिकेट खेळतो, तो शिकला, त्याची प्रॅक्टिस सतत हे करत राहिला. माझी गंमत प्रयोग परिवार जॉईन झाल्याचं कसं की मी एक तर जुन्या नाशकात वाढलेलो आणि जुन्या नाशकातली भाषा जर बघितली की ती खूपच शब्द गिळून बोलणे आणि त्या वातावरणात मी वाढलो होतो खरं तर. आणि नाटकाच्या बाबतीत बेसिकली काय झालं, जेव्हा मी प्रयोग परिवारला जॉईन झालो साधारण आय थिंक 1992ला, तेव्हा पहिल्यांदा नाटक काय असतं हे मला कळलं. आणि नाटक हे आपल्या जगण्याशी आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्या सगळ्या जाणीवा मला तिथे माझ्या वृंदावनात गेल्या आणि माझ्यात बदल सुरू व्हायला लागले. की मी जुन्या नाशकातून आलेला एक काय म्हणतात त्याला भांडखोर किंवा टपोरी टाईप्स होतो आणि तो एकदम बदल माझ्या आयुष्यात प्रयोग परिवारामुळे घडला. आता माझ्याबरोबर जेव्हा म्हणजे अतुल हा खरं तर प्रयोग परिवाराचा मुख्य आधारस्तंभ होता आणि त्याने राजीव, तुषार कुलकर्णी, राजीव पाटील, राहुल डबीर, सचिन शिंदे, सुजाता देशमुख अशी खूप मंडळी आहेत. खरं तर हे आपापल्या वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांच्या मार्गाला लागली आणि आम्ही त्यात घडत गेलो, वाढत गेलो. हो. आणि म्हणजे आता त्याच्याच संदर्भातला पुढचा प्रश्न विचारतो थोडासा, म्हणजे विस्तार होईल या अनुषंगाने की काही नाटकं म्हणजे उदाहरणार्थ श्याम मनोहरांची नाटकं आहेत, यकृत, हृदय, यांचे अगदी वेगळ्या पातळीचे प्रयोग पण केले. काही ठिकाणी तुम्ही इंटिमेट थिएटर सारखे देखील प्रयोग केले. तर ह्या सगळ्या याचा नंतरच्या तू स्वतः डिरेक्ट करून बघताना तो काय अँगल होता की मी डिरेक्ट करताना काय टाळेल, काय टाळणार किंवा काय यातलं उचलेल, अशी समज किंवा अशी जाणीव ती ऍक्टर म्हणून तिथे काम करत असताना झाली की टेक्निशियन म्हणून काम करत असताना झाली? खरं तर परत प्रयोग परिवारामध्ये अशी खरं तर ती प्रयोगशाळा होती. त्याच्यात गंमत काय झाली की मी पहिल्यांदा तर ऍक्टर म्हणून गेलो होतो, ऑब्व्हियस आहे, आणि तीच इच्छा असते बऱ्याच जणांना. आणि मी गेलो ऍक्टर म्हणून, पण मग नंतर काय झालं ना की हॉलला झाडू लावणे ही बेसिक गोष्ट आपण आमच्यात ती रुजायला सुरुवात झाली की आपली ती प्रयोगाची जागा आहे ती स्वच्छ असली पाहिजे. ही किती छोटी आणि महत्वाची गोष्ट ठरली की आपण आपला हॉल स्वच्छ केला पाहिजे. ओके, मग आम्ही स्वतःवर काम म्हणजे काय बॉडी लँग्वेज आणि व्हॉइस कल्चर हे सुरू झालं आणि बॅकस्टेजचंही काम आपल्यालाच करायचं आहे. तर त्याच्यातनं आमचं वाचन वाढलं खरं तर. म्हणजे श्याम मनोहर असू द्या, बेकेट असू द्या, म्हणजे देशातले परदेशातले मराठीतले हिंदीतले खूप नाटकंही वाचल्या गेल्या, कथा कादंबऱ्याही वाचायला म्हणजे वाचनाची आवडच ती निर्माण झाली. आणि मग लक्षात आलं की एखादी गोष्ट आपण करत असताना म्हणजे मी जेव्हा पहिलं नाटकही केलं ते माझ्याशी कनेक्ट होणारं नाटक आहे का, ते माझ्या आयुष्यात काही बदल घडतंय का, आणि ते बदल घडवत असताना समोरच्याही
प्रेक्षकांच्याही मनात त्यातनं काही प्रश्न निर्माण होतील आणि त्यांच्या जाणीवा रुंदावतील असं काहीसं नाटकाच्या बाबतीत मला जाणवायला लागलं. जेव्हा मी खरं तर पहिलं नाटक केलं, अतुलने डिरेक्ट केलेलं वेटिंग फॉर गुड, त्याच्यात छोटासा रोल होता, पण आता ते नाटक खरं तर खूप मोठं आहे, म्हणजे ते अजूनही कंटेम्पररी आहे. आणि मी तेव्हा करत असताना त्या नाटकामुळे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात बदलायला लागल्या आणि समजायला लागल्या की अरे आपण जे वागतोय, आपण जे आयुष्यात जगतोय हे फारच काय वरवरच आहे, थिल्लर आहे. सो जेव्हा मी पहिली एकांकिका रिक्षावाला नावाची होती, चंद्रशेखर फणसळकरांची, आणि ती आम्ही बचत गंगाचा जो हॉल आहे आपल्या कोर्टाच्या एरियामध्ये, तिथे तो सादर केला होता. आता गंमत काय झाली की आता आपल्याच मित्रांना वाटत असतं ना की अरे हा करू शकेल का, संशय असतो, नॅचरल आहे. आणि मी दिग्दर्शनही केलं होतं आणि मेन लीड रोल पहिलं करत होतो. त्यात तुषार होता, नंतर आपला तुषार कुलकर्णी होता, प्रशांत रवी तायडे त्या नाटकात नव्हता, पण मला वाटतं एक तुम्ही बरोबर काहीतरी त्याने डिरेक्ट केलं आणि ती भूमिका केली. ते पहिलं नाटक रवीचं, म्हणजे मी नाशिकमध्ये ज्यावेळेस आलो ना, सॉरी प्रयोग परिवारात, त्यावेळेस रवीने आचाडगावचे अफाट मावशी हे बालनाट्य केलं होतं. ते खरं त्याच्यातली गंमत, आता बोलतोच त्याविषयी गंमत. काय झालं होतं की माझी भाषेचा प्रॉब्लेम माझ्या होता तेव्हा, आणि आचाडगावची अफाट मावशी या नाटकामध्ये मेन लीड होतं, धाकल्या नावाचं कॅरेक्टर होतं, आणि त्याचा रवी तायडे ते डिरेक्ट केलं होतं आणि मी त्यात मेन लीड करत होतो. तर मला सगळ्यांचा विरोध होता, अरे हा शुद्धच बोलणार नाही. बरं, त्या शुद्धेचा फार नंतर आता अति तिट करायला लागला, त्याची गरज किती हे मला आता जास्त उमगतं. पण तेव्हा कसं भीती होती, आणि अरे हे सांगतात तेच बरोबर आहे असं मी घेऊन, मला राजीव म्हटलं की हा शुद्ध बोलणार नाही, राजीव पाटील, आणि म्हटलं बाप्पा आता मी तुला बोलूनच दाखवतो. पूर्ण नाटकात मी काय केलं असेल, मी किती चांगला अभिनय केला मला आजही आठवत नाही, पण एकही क्षण मी शुद्ध जी त्यांना बोली भाषा अपेक्षित होती अशुद्ध ती सोडली नाही. कुठलंही त्यांच्या दृष्टीने अशुद्ध वाक्य. आणि तो प्रयोग संपल्या राजीव आला, अरे मिठी वगैरे मारली आणि म्हटलं क्या बात आहे, म्हटलं ओके ना. आणि त्याच्यानंतर वेळ अशी आली की तुषार आणि मी ज्यावेळेस आम्ही वाचा शुद्धीवर जास्त काम करायला लागलो, तर कुठे नाटकात चुकलं, कोणाचे टोन चुकला, शुद्ध अशुद्धतेचा धडा घेतलेलाच होता, तर हा चुकला, मग मला विचारायची वेळ आणली मी. असं ती घडली. पण ते खरं तर बालनाट्य ते माझं पहिलं. पण अतुल त्याच्यानंतर तेंडुलकरांची एक एकांकिका पण केली होती 4 दिवस, त्याच्यात पण एक छोटासा रोल मी केला होता, ते पण ते राजीवने डिरेक्ट केलं होतं. आणि रवीमुळे त्याने मला घेतलं होतं. त्या नाटकावरून सगळी गडबड आणि गमती घडल्या होत्या आयुष्यात. तर असं हे सगळं होत असताना मग मी ती एकांकिका केली रिक्षावाला. तर तेव्हा पण म्हणजे आमच्याच ग्रुपमध्ये काही खूप लोक येत नव्हते नाटक पाहायला, पण जी यायची दर्दी असायची आणि आमच्यातलीच आम्हाला क्रिटिसाइज करायला तशी समोर बसलेली असायची. आणि त्यावेळेस सचिनने सचिन शिंदेने गिराईक नावाची एकांकिका डिरेक्ट केली होती. तर त्या 2 एकांकिकेचा प्रयोग होता. प्रयोग झाला, आमच्यातल्या राहुल डबीरला वाटलंच नव्हतं की मी चांगला अभिनय करू शकतो. म्हणजे मला तिथे पावती मिळाली की मी चांगला नटपण आहे. आणि दिग्दर्शनाबद्दल बोलले नाही तेव्हा, पण ती बेस्ट तो अनुभव खरं तर. आणि मग तो कॉन्फिडन्स वाढला. आणि काही म्हणजे खरं तर आपल्या आयुष्यात वेगवेगळी लोक येत असतात, ती तुम्हाला काय म्हणतात डॉमिनेट करत असतात किंवा तुम्हाला खाली दाखवतात. तुमच्या चुकीला तुम्हाला येऊन समजावून नाही सांगणार, तुम्हाला ते काय एका शब्दात म्हणत की तुम्हाला दाबून टाकतील. मग अशा वेळी आपण काय करावं असा मला नेहमी प्रश्न, म्हणजे मला
दाबल्या गेल्याचं फिलिंग खूप वेळेस आलं नाटकापासून फिल्म क्षेत्रातही. पण तेव्हा मी उभा राहिलोय किंवा मी अरे मला हा असं म्हणतोय का, मग मी ते करून दाखवतो. तर मी अभिनयाच्या बाबतीत तेच झालं. म्हणजे ती एकांकिका ज्यावेळेस मी दिग्दर्शित करत होतो, आता ते एकाचं नाव नाही, वारले ते बिचारे, नाव नाही सगळे, एक फ्रेम होती नाटकाची की मी ब्लॅक जो आपला मागचा पडदा असतो तिथे होतो आणि माझी हिरोईन पुढे, म्हणजे जिने अश्विनी देव. ओके. तर तो असा काहीतरी तिरका अँगल निर्माण होता, पण तो काय तो कॅमेराचा नव्हता, ती प्रोसिनियमची गंमत होती. तर ते मला करून बघायचं होतं. मला हे म्हणायचं होतं त्यातनं की आम्ही नवरा बायको असून आमच्यात डिस्टन्स कसा वाढत चाललाय. ओके. तर एका क्षणाला मी ह्या कोपऱ्याला तर ती त्या कोपऱ्याला बोलतो आहोत, एवढंच मला म्हणायचं. पण तो आम्ही रिहर्सलला करत असताना असं कुठे असतं का, हे कळतं का तुला नाटक कसं लिहितं, इथून जे सुरुवात झाली, अरे मी प्रचंड घाबरलो होतो. पण त्या क्षणाला माझी हिरोईन म्हणूयात आपण तिला, अश्विनी देवने त्याला वाटतंय तसं करू देत, चुकलं तर चुकू देत, ती माझ्याच बरोबरीची. पण तिचा एक वेगळा कॉन्फिडन्स असायचा, कारण की ती एक सोशलिस्ट घरातनं आलेली आणि बिंदास मुलगी. आम्ही केलं ते नाटक आणि ते तेवढंच गाजलं, तेवढंच आमच्यात तरी गाजलं, बाहेर काय त्याचे प्रयोग केले नाही. तर ह्या गोष्टी खरं तर मी शिकत गेलो. मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलो की कुठलीही गोष्ट आहे अर्थात, म्हणजे मी जर का काय म्हणत बुलेटच्या रेसमध्ये गेलो आणि शिकलोच नाही, डायरेक्ट बुलेट घेऊन सुरू झालो रस्त्यावर, एक तर मी 4 लोकांना मारीन, मी स्वतः पडीन, तर मला ती प्रॉपर त्याचे जे नियम आहेत मी ते गाडी शिकून घेण्यापासून इतकं सोपं मला वाटतं की तुम्ही शिकलात ना मग ते सगळं सोयीचं आणि सोपं होतं. अजून त्या काळातल्या 2च गोष्टींबद्दल मी बोलतो. मला वाटतं एक तर पहिलं मला श्याम मनोहरांविषयी बोलायचंय की ते सातत्याने येत असत त्या काळात आणि तुमच्या सगळ्यांच्या त्यांच्याशी चांगल्या इंटरॅक्शन व्हायच्या. तर तो एक अनुभव आणि वेटिंग फॉर गोदोचा एक प्रयोग नसीरुद्दीन शाह आले होते. बरोबर. तर ह्या 2 जरा आठवणी खास मला असं वाटतं की नाशिककरांना जे त्या काळात नाटक बघत होते त्यांना ते आठवत असेल, पण इतरांकरता मला वाटतं शेअर केलं तर जास्त चांगलं होईल. श्याम मनोहर, श्याम काकांची एक गंमत, मी खरं तर खूप मोठे लेखक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण अतुलने खरं तर त्यांची आमची ओळख करून दिली. आणि ते अतुल त्यांचं नाटक जेव्हा शीतयुद्ध सदानंद करत होता, म्हणजे शीतयुद्धचे आधीचे जो प्रयोग परिवार होता तो साधारण सगळी बरीच मोठी मंडळी होती, तर त्याचे काहीतरी 14 प्रयोग झाले सुरुवातीला. पहिला तो 2 महिने एक वेगळाच ग्रुप होता तो. तर मी शेवटच्या 2 प्रयोगच्या वेळेस मी जॉईन झालो होतो प्रयोग परिवारला. तर त्यास मी जस्ट जाऊन बचत गंगेच्याच हॉलमध्ये झाला होता आणि मी जाऊन बाबा आता हे नाटक सुरू आहे, हे नाटक काय हेच मला तिथून बघायला मिळत. खरं तर त्याच्यानंतर झालं काय की माझ्या आयुष्यात ऍक्च्युली तर कॅमेरा पण आला इमिजिएट खरं तर, पण शीतयुद्ध तेव्हा माझ्यासमोर झालं नव्हतं. माझ्यासमोर डिरेक्टली म्हणजे माझ्याबरोबर झालं ते वेटिंग फॉर गोदो. पण वेटिंग फॉर गोदोचा 2 मिनिटं आपण किस्सा बाजूला ठेवला तर त्याच्या काही काळानंतर अतुलने परत नव्या दमाने किंवा नव्या संचामध्ये श्याम मनोहरांचं शीतयुद्ध करायला सुरुवात केली. आता शीतयुद्धाची गंमत काय होती की एक मुलगा एक प्रेतयात्रा चालली आहे, ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यावर मग कसं छळलं जातं आणि माणूस किती भित्रा असतो वगैरे वगैरे. मी ती कादंबरी ज्यावेळेस वाचली त्यांची पहिल्यांदा तर पूर्ण डोक्यावरून काही कळायला हे नाही, कारण की सवयच नव्हती. म्हणजे मी गमतीचा भाग म्हणजे मी ते पॉकेट बुक्स वाचलेली एक काळ, म्हणजे माझे वडील वाचायचे हिंदीतले वेद प्रकाश शर्मा वगैरे, तर ते धडामधुडूम आणि ते फारच रेल्वे स्टेशनवर अगदी पॉप्युलर 10-12 रुपयाला, आणि ते हातात घेतलं ते सुटत नव्हतं असं होतं. आणि मग त्याच्याने एक वेगळा साचा माझा निर्माण झालेला होता. आणि मग असं कादंबरीचं एक वेगळंच वळण. बरं, त्यांची दुसरी कादंबरी वाचली, हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव, ते तर अजून म्हणजे अरे हे असं काय असतं का, कळलंच नाही मला. म्हणजे मला नाही वाटत 6 महिने काही कळलं असेल ना का वर्षभर.
पण ज्यावेळेस हे शीतयुद्ध आम्ही नाटक म्हणून करायला लागलो, मग छोट्या छोट्या गोष्टी त्यातल्या कळायला लागल्या. हा म्हणजे होतं काय ना, एक तर मुळात इच्छा पाहिजे ना की अरे हे नाटक करायचंय, ते हे का करायचंय हे समजणं फार गरजेचं असतं असं मला वाटतं. आणि मग श्याम काका बऱ्याच वेळेस त्यांचं नाशिकला अतुलमुळे किंवा आमच्या ग्रुपमुळे येणं व्हायला लागलं. आणि आता खरं तर काही आठवणी आता मला आजही आठवतं की आम्ही एवढा मोठा लेखक दबकून ना एकदम असं व्हायचं. एकदा ते आम्ही गंगेवर फिरायला गेलो आणि असा गळ्यात अटकला, आणि त्यांची फार उंच नव्हते, म्हणजे साधारण माझ्यापेक्षा थोडे नाही येत, म्हणजे ते गळ्यात मिठ, चल सुहास बोल, म्हणजे ते बोलायला लागले माझ्याशी काय चाललंय. तर असाही लेखक असतो एवढा मोठा, आणि मग त्यांच्या अगदी काका म्हणायला म्हणजे आपण पटकन सर म्हणून त्याच्यातला जो डिस्टन्स असायचा ते एकदम एकदम कमी झालं. आणि मग आपले प्रॉब्लेम्स, आणि मग काय असतं हे ते सांगायला लागले की काय आहे तो माणूस त्या शीतयुद्ध मधला, ते गोविंद श्रीधर ते काय आहे, ते कोण आहेत, ते कधी कधी कसे आपल्यातलेच आहेत आणि कधी आजूबाजूला पण असतात. इतकं म्हणजे आता मला काही शब्द सापडत नाही, पण कमाल होते म्हणजे त्या श्याम काकांबरोबरच्या आठवणी. आणि त्याच्यानंतरच्या आयुष्यात महत्वाचा पुन्हा गोदो आला. आता गोदोच्या बाबतीत कशा गमती व्हायच्या, म्हणजे माझ्यात आम्ही जे काही गोदोचे 51 प्रयोग केले, ते गोदो मराठीत इतकं सुंदर ट्रान्सलेशन, सुंदर शब्द खरं तर चुकीचा आहे, पण इतकं ऍप्ट म्हणूयात आपण माधुरीपूर्ण की ते मराठीतच लिहिलंय की काय बेगेटरनी असं वाटायला लागतं. ते एकदम भारी, म्हणजे शब्दच नाही त्याला. आणि मग ते ज्यावेळेस आम्ही करत गेलो, खूप आतून त्याच्याबद्दल तसं सांगत नव्हता की बाबा हे नाटक ह्याच्या संदर्भातलं आहे, मग तुम्ही त्या अँगलने त्या दृष्टिकोनातनं बघा, असं नाही. म्हणजे मला असं वाटलं की अतुलला जे वाटतंय ते कदाचित वेगळं मंगेशला वाटत असेल, त्याच वेळेस पोझो आणि लकीला वेगवेगळं वाटत असेल, आणि त्याच मी निरोप घेऊन येणारा जो मुलगा आहे तो माझ्या मनात काय असेल ते मला. तर म्हणजे प्रत्येकाचं कॅरेक्टर आणि जीवन, म्हणजे मला नेहमी त्याच्यात अशी गंमत वाटत, आपण नाटकाला जसं आलो ना, म्हणजे नाटक करायला जसं आलो ना, तसा मी तो लहान मुलगा आहे, पहिल्यांदा आलो मी त्याला निरोप देतो ना की ते काका म्हणजे सर येणार नाहीत आज, उद्या येतील. तर मी जेव्हा जेव्हा एंट्री घ्यायचो ना तेव्हा मला असं वाटायचं की अरे मी त्या जुन्या नाटकातल्या चव्हाट्यातनं आलो कालिदासला आणि आता मी नाटकात घुसलो, लिटरली असं वाटायचं. तर मला म्हणजे असं आपल्याला ती जस्ट आपण सूर्याची किरण पण असं ते किरण, तर मी स्वतःला ते समजायला लागलो नंतर, अरे छोटीशी गोष्ट आहे पण हे माझ्यासाठी हे विश्व आहे हे. आणि मग तो लाईट खऱ्या अर्थाने नाटक फील करण्याचा क्षण होता खरंय. आणि मग ते लक्षात आलंय की पोझोची काय भांडवलशाही किंवा हुकुमशाही आणि लकी कशा टाईपचा माणूस आहे, मग ते सगळं कळत गेलं. किंवा मग आपले एक काय म्हणूयात त्याला, माझे अनुभव लावायला लागलो, किंवा मला माझं सुचायला लागलं असं म्हणूयात. किंवा आपण आपले नियम लावतो ना, असं बाबा हे अशा अँगलचं आहे असं विचारायची गरज नाही पडली. पण मग ते बोलता डिस्कशन मधून, आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रयोग करायला जायचो त्या वेळेस ते कळायचं, म्हणजे सुटत गेली कोडी त्याची. आणि त्याच काळामध्ये नसीरुद्दीन शाहची भेट झाली होती. म्हणजे ती भेट अशी आनंदाची की म्हणजे एक किस्सा वेगळा सांगतो, मग नाशिकला प्रयोगाचं बोलतो. आमचं पृथ्वी फेस्टिवलला वेटिंग फॉर गोदोचे शोज ठरले, सिलेक्ट झालं होतं तिथे नाटक, आणि त्यांच्याकडनं वेगवेगळे वर्कशॉप पण आयोजित केलेली होती. एक बॉडी लँग्वेजवर खलीद तय्यबजींचं होतं आणि अजून इतर लोकांची. तर आम्ही अतुल बरोबर कामगार नगरमध्ये राहायला उतरणार होतो, पण मी माझ्या आत्याकडे गेलो घाटकोपरला, आणि अतुलचं घर छोटं होतं त्याच्यामुळे अतुलकडे इतर लोक आणि इतर म्हणजे प्रयोग झाल्यानंतर एक दिवस आम्ही थांबलो होतो वर्कशॉपसाठी, 2-3 दिवस. त्यात
अतुल, राजीव पाटील आणि तुषार कुलकर्णी हे अतुलकडे थांबले तिघं, अतुलच्या घरी तिघं मिळून, आणि मी आत्याकडे गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10ला NCPA ते आहे असं कळलं वर्कशॉप. मी पोचलो तिथे आणि अतुलही नाही, तुषारही नाही आणि राजही नाही, ते पोचलेच नव्हते. आणि नेमकं नसीरुद्दीन शाह आला. म्हणजे आता इतकं ते जवळचे की आम्ही त्यांना आला असं आपल्याकडनं पटकन होतं, पण आले ते आले आणि मी त्यांच्याकडे जायला लागलो तर त्यांच्या ड्रायव्हरने अडवलं. मी म्हटलं ते ओळखतात मला, मी किती कॉन्फिडेंटली तर सिरियसली ती गंमत होती की आमची ओळख झालेली होती ती आधीची प्रयोग नाशिकला झाल्यामुळे. आणि पृथ्वीला पण त्याला वाटलंच नाही ना माझ्या चेहऱ्याकडे बघून याला काय ओळखणार. मग ते अरे सुहासा. मग आमचं बोलणं झालं की मी खाली तय्यबच्या वर्कशॉपला इधर तो नहीं है, इधर मेरा शो है डियर लाया का, शायद टाटा में होगा, चलो चलते. पुन्हा त्या ड्रायव्हर असा माझ्याकडे 3 वेळेस बघतो, ह्याला गाडीत बसवते. त्यांनी स्वतः माझा दरवाजा उघडला, आम्ही दोघं 21-22-20 वर्षाचा मुलगा नाही कसला खूपच लहान आणि मी त्यांच्या गाडीत, तो एवढा छोटासा ड्राईव्ह आहे पण मला असं अरे यार ऊर भरून आलं, इतकं पटकन मिळेल असं नाही. आता त्यातही एक छोटे, त्यांचं वय असेल 40-50च्या आसपास असेल तेव्हा. आणि आम्ही वर झालं तर लिफ्ट बंद होती काहीतरी आणि 3ऱ्या मजल्यावर ते हॉल होता. म्हणजे तो माणूस म्हणजे नटाने व्यायाम करायला हवा आणि शरीर पुष्ट ठेवायला हवं हे तेव्हा मला जास्त तीव्र, म्हणजे अतुल करतच होता व्यायाम आणि आम्ही करतच होतो, पण ते पुन्हा मला प्रत्यास आलं की ते 3ऱ्या मजल्यापर्यंत धाड 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 पायी पटकन. आणि मी दमचाच झाला माझा आणि मी त्यांच्या मागे. बरं त्यात अजून ती आनंदाची गोष्ट काय की सगळ्यात वयस्कर आम्ही गुरुबंधू झालो ना त्या वर्कशॉपच्या दृष्टीने. सगळ्यात वयस्कर ते आणि सगळ्यात लहान मी त्या वर्कशॉपला. 2 दिवसाचं ते वर्कशॉप होतं, ते अटेंड केलं. तेव्हा बॉडी लँग्वेज म्हणजे कुठून काय शिकायला मिळेल इफ तुमची शिकण्याची इच्छा असली तर. आणि ते भारीच नसीरुद्दीन शाह यांच्यामुळे ती एक आठवण. आणि अजून एक चांगली आठवण म्हणजे वेटिंग फॉर गोदोचा प्रयोग नाशिकमध्ये त्यांनी केला इंग्लिशमध्ये. तो पण तुफान होता. म्हणजे आम्ही जे केलं होतं म्हणजे काय गमतीचा भाग झाला की वेटिंग फॉर गोदो, जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाचा दृष्टिकोन आणि अँगल वेगळा असू शकतो आणि असतोच. त्यांनी बसवलेलं नाटक पूर्णतः वेगळं होतं. मी तेव्हा खऱ्या अर्थाने शॉक झालो. म्हणजे आता इथे मला जास्त अजून तीव्रतेने लक्षात आलं की आपण बघितलं किती पाहिजे. म्हणजे नुसतंच आपण करत राहूनही चालत नाही ना. आपण एखादी गोष्ट करत असताना दुसरे कुठल्या अँगलने म्हणा किंवा इतर ठिकाणी काय चाललंय हे पण अनुभवलं पाहिजे. म्हणजे ह्याच्या मागे माझ्या अजून फिल्मच्या बाबतीतही आहे आणि नाटकांच्या बाबतीत पण आहे. तर मी ते नाटक बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे नाटक ह्यांनी असा विचार केला आणि वेगळ्या पद्धतीने बसवलं. तेच नाटक मी अजून त्याचं नाव मी विसरतोय, त्यांनी डिरेक्ट केलं हैदराबादची टीम होती, सुहास पळशीकर आणि गँग. ते मी कुठेतरी थोडं बघितलं माझ्या ते युट्यूबवर. त्यांनी अजून 3ऱ्याच विचाराने अंधेर वेटिंग फॉर गोदोच गोदोच म्हणजे तो 3रा संचार त्यांचं नाव दिग्दर्शित केलंय ना, त्याच्यावर मी काम पण केलंय. आता ह्या क्षणाला मी विसरतो. तर त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनाने बसवलेलं. मी म्हटलं अरे अतुलने वेगळं डिरेक्ट केलं, याचा दृष्टिकोन वेगळा, नसीरुद्दीन शाह यांचा दृष्टिकोन वेगळा आणि त्यांचा पण. एक नाटक असं होऊ शकतं. तर आपण जेव्हा काही करू स्वतः तर आपण तीच गोष्ट आपण असं चारी बाजूने विचार करायला पाहिजे किंवा करता यायला पाहिजे आपल्याला. हे मी शिकलो. म्हणून हे शिकणं आहे ना हे फार गरजेचं मला असं वाटतं की तुम्ही सतत सतत भान आणि डोळे उघडे काय घडतंय अनुभवला पाहिजे. तो म्हणजे
एवढा मोठा नट असा मांडी घालून बसला, वर्कशॉप घेतोय आमच्या बरोबर, आमचं वर्कशॉप घेतलं. डॉक्टर रावणचंही आमच्याकडे वर्कशॉप झालं होतं व्हॉइस कल्चर. त्याचं पुढे जाऊन पुस्तकही हो पुस्तकही झालं. तर हे ना की नुसतं ते नाटक नव्हतं खरं तर. माझ्या बाबतीत असं झालं की ते मला जगणं वाटायला लागलं हळूहळू की हे माझं जगणं. आणि मला यातच करिअर हा शब्द नंतर चिकटला खरं तर. आणि तेव्हा करिअर अशी कॉन्सेप्ट नव्हती तो काळात असा होता. हा. आणि महत्वाचं काय झालं, त्या करिअरच्या नंतर त्या शब्दाचा मला राग पण यायला लागला. काय होतं ना, जेव्हा तुम्ही त्याच्यात पैसा शोधायला लागता ना, तर तुम्ही भयानक मॅनिप्युलेट होता. म्हणजे पैसे देणारा जे सांगेल ना तसं तुम्हाला करावं लागतं. मग हरवायला लागतो आपण असं. पण नाटकाच्या बाबतीत तसं माझं थोडंसं नाही झालं. म्हणजे मी थांबलो नंतर नाटक करणं, की कोणी म्हणेल तसं नाटक होईल का माझ्याकडे, बेस्ट. हा. तर म्हणजे पैसा देणारा महत्वाचा असतो ना, त्याला व्यवसाय हवा असतो. मग मला ते त्या काळातले आमच्या पुढे आधीचे असतील पण आविष्कारचे नाटकं, पुण्यात येणारी काही ग्रुप्स आहेत त्यांची, प्रत्यय वगैरे कोल्हापूरचे, ते हे जास्त जवळचे. आणि त्यांचं काय म्हणूयात की ते स्वतःच सगळं बघून मग हा प्रयोग करावा नाटकाच्या बाबतीत. मग ते आपल्याला पडताळून पाहावे, आपल्याला ते मापटं लावून बघावं, ते पॅरामीटर्स लावून बघावे. हे शिकलो खरं तर मी. हे सगळं होत असताना मध्येच असा एक जंक्शन येतं की मला वाटतं तेव्हा कॅमेरे तर साधे सुधेच होते. एक फिल्म कॅमेरा त्याच्याविषयीच तो म्हणजे 35 किंवा 16 mm तो एक आकर्षण होतं. पण त्यापूर्वी हँडीकॅमचं युग सुरू झालेलं होतं. आणि मला वाटतं की त्या मधल्या जंक्शन मध्ये तुम्ही हँडीकॅमवर एखादी फिल्म काहीतरी करून पाहिली होती असं. आणि तिथून मला वाटतं नाटकापासून एक नवीन दरवाजा उघडला असं काही आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये मध्ये ह्या दोन त्याच्यामध्ये गॅप असा जात होता की मी पहिल्यांदा एक मोठं नाटक पण डिरेक्ट केलं होतं, 3 पैशाचा तमाशा, पेट्रोल ब्रॉकचं जे ऑपेरा आहे ना. तर त्याच्या दरम्यान एक घटना घडली. आमच्याकडे काय होत होतं प्रयोग परिवारमध्ये, फिल्म्स पण बघितल्या जायच्या, नाटक तर बघायचं. तर मला आजही आठवतं, फिल्डर ऑन द रूफ नावाची फिल्म आम्ही मंगेशच्या घरी बघितली होती सगळ्यांनीच आम्ही. आणि ती फिल्म माझ्या डोक्यात अशी बसली की सुट्टा सुटे ना, मला ती इतकी आवडली, म्हणजे अजूनही ती मला प्रचंड आवडते. आणि तेव्हा वाटलं की यार असं आपण काही करू शकतो का कॅमेऱ्याबद्दलचं. आता होतं काय, माझे वडील इंडस्ट्रीत होते, ह्या क्षेत्रात होते, पण त्यांना कधी इच्छा नव्हती की मी असं काही करावं. त्यामुळे ते शिक्षणावर भर, पूर्णतः शिक्षण. पण मी ठरवलं की शिक्षण पूर्णच करायचं. त्याच्या मागे NSD हे पण कारण होतं, ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणून. तर मला NSD ला जायचं मूड होता. तर मी ते एज्युकेशन घेत असताना ते फिल्मची ते बघितल्या गेलं. आणि मग एकदा काय झालं, फिल्म कॉम्पिटिशन वगैरे, त्याच्या आधी एक घटना, म्हणजे पहिली ती जी फिल्म करायच्या आधी काय झालं, मी NSD ला गेलो आणि मी सिलेक्ट नाही झालो. मग मी मुंबईत गेलो आणि मुंबईमध्ये काम करत असताना जो आपला बॉम्बस्फोट झाला होता ना ट्रेनमध्ये, एका ट्रेनमध्ये मी होतो. तर त्या 4-5व्या डब्यापासून इकडे होतो मी. तर तो झाला बॉम्बस्फोट, ते धडाम, भयानक आवाज ते झाले आणि मी बाहेर पडलो. आणि ते फाटलेलं तुटलेलं, मी घाबरलो. म्हणजे आयुष्यात भयानक नुसता आवाज, तो काय. आणि असा जो तो आवाज होता ना माझ्या कानात सुंद वाजतं ना आपल्याला, ते झालं. आणि मी जोगेश्वरी स्टेशनच्या बाहेर गेलो आणि मी तिथं असं पायी जायचं म्हटलं ना, तो रोड असा गोल फिरू नये, ट्रॅक सरळ आहे, गोरेगाव स्टेशनला. तर मी असं अंतर विसरूनच गेलो मी आता या क्षणाने की मी कसा गेलो, ते जास्त मोठं आहे. ते झालं आणि मी घरी आलो. ती घटना खूपच मोठी आणि सगळंच वाईट होतं. घरच्यांनी कसे फोन केले मला आणि माझा फोन लागत नव्हता. मग मी एका
बूथ वर त्यावेळेस आपले कॉइन बॉक्स आणि एसटीडी तर त्या एसटीडी बूथच्या इथे गेलो आणि घरच्यांना कळवू ऍटलिस्ट. तेव्हाच आम्ही नुकताच घरात पण लँडलाईन घेतलेला होता, 1-2 वर्ष झाले असतील. आणि तिथे लाईन होती फक्त घरच्यांना सांगण्यासाठी किंवा कम्युनिकेट करण्यासाठी, सगळेच जण. आणि मी त्या रांगेत उभा राहिलो आणि प्रत्येकाचे चेहरे दिसत होते, घाबरलेले, भेदरलेले. पटापटा घरी कसं सांगता येईल. आणि तो जो माणूस होता तो पैसेही घेत नव्हता, फक्त पटकन निरोप द्या आणि निघा, म्हणजे बाकीच्यांना सांगते. मला त्या माणसाचंही कमाल वाटलं. नाहीतर किमान 1 मिनिटाला पुईंग पुईंग वाजायचं ते, आणि 1 रुपया मिनिटाचे, मग परत दाबलं की परत 1 मिनिट सुरू व्हायचं. किंवा कॉइन बॉक्स असेल तर आपण 1 रुपया टाकायचं, असं पण होतं. माझा नंबर आला, मी घरी सांगितलं ओके ओके, घरच्यांना शांत वाटलं. काही दिवसानंतर मी घरी आलो, म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी. घरी आल्यानंतर माझ्या डोक्यात सुरू झालं की यार ही फिल्म करायला पाहिजे. आणि मग आपले नाशिकचे प्रशांत जुन्नर आहेत, त्यांना मी, माझा मित्र अजय ओझरकर, आम्ही भेटलो. ते म्हटलं की चला करूया. मग त्यांनी एक विशिष्ट अमाऊंट दिली. मग आमच्याबरोबर विनोद राठोड पण जॉईन झाला प्रोडक्शन बघायला. आणि आम्ही ती मुंबईत पहिली व्हेरारिओ म्हणून त्या फिल्मचं टायटल, बांद्र्यामध्ये आम्ही एका ट्रॅकवर नाही, ते बूथ असतं ना, ते शूट केलं. मग अंशू सिंग, मग आपले मनोज नागपुरे, अशी गँग त्याच्यात होती. आणि सगळे 1 रुपया न घेता आले आणि आम्ही फक्त वडापाव खाल्ला. आणि ती आमची पहिली शॉर्ट फिल्म झाली. त्यात आमचा म्हणजे त्याच्यातही छोटीशी गंमत घडली की आम्ही ना चोरून त्या रेल्वे, आता आम्हाला पैसे कुठे, इतके कमी पैसे होते की आम्ही प्लॅटफॉर्मवर शूट कसं करणार. घुसलो आम्ही. योगेश गायकवाड होता कॅमेरा करायला. हा, आणि मग आम्ही घुसलो तिथे. तर आमचा ते पोलीस होते, त्यांनी पकडला. कॅमेरा द्यायला, त्यांनी जप्त कॅमेरा. अरे बापरे, हातात अजून टेन्शन. मग आम्ही अजयने अभयला फोन लावला, अभय ओझरकर. अभयने नेमकं तेव्हा आपले मकरंद रानडे तिथे मेन होतात मुंबईत. मग त्यांना फोन केला, नाही चांगली मुलं आहेत वगैरे वगैरे, त्यांचा एक्सपेरिमेंट चाललाय. मग आणि ती भीतीदायक अवस्था होती त्या काळात ना. मग अवघ्या आम्ही महिनाभरात जाऊन शूट केलं होतं बॉम्बस्फोट. अच्छा, त्यामुळे टेन्स सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने ते बरोबरच होतं. पण मग आम्ही पण कोण आहोत काय हे कळलं त्यांना. म्हणजे अभयच्या फोन मध्ये वगैरे विदिन 10 मिनिटात आम्हाला ते सोडलं. पण ते छान गंमत घडली आणि ती फिल्म झाली. आणि त्या फिल्मचं मी ते आपल्या देव जारकेटला एक हॉल होता, तिथे एक छोटं थिएटर होतं. त्या थिएटरमध्ये शो केला आणि ती पहिली फिल्म न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलला लागली माझी जाऊन, पहिली शॉर्ट फिल्म. तर मग ती म्हणतात ना की जसं थिएटरच्या रंगमंचाचा आपल्याला तो प्रकाश पडला की परत बाहेर पडू वाटत नाही, तसं कॅमेऱ्याचं एक ते लागलं. मग त्याच्यानंतर स्कूल नावाची एक शॉर्ट फिल्म केली, राजेश जाधव आपला तो आणि प्रशांत केळकरचा मुलगा मल्हार, त्या दोघांना घेऊन. रैन बसेरा प्रशांतला घेऊन ती. आणि नंतर अजून रैन बसेरा आम्ही हुतात्मा स्मारक मध्ये शूट केली होती, स्कूल गंगेवर शूट केली होती. त्याच्यातही कोणी काही नाही, फक्त हाऊस करायची इच्छा. आणि नागपुरेला घेऊन खुडूक नावाची एक केली होती. हा, म्हणजे त्याच्यात गंमत झाली की राजेशने एका वर्तमानपत्रामध्ये ते असे गॅग्स यायचे छोटे छोटे, त्याने जमवले होते. मग तुम्हाला म्हटलं की हे वाच, याच्यात आपल्याला काही सुचतं का. मग 1-2 ह्याच्यात ते सुचलं आम्हाला, सुचलं आणि आम्ही ते केलं. मजा आली. म्हणजे स्कूल तर आम्हाला पुण्यामध्ये स्पंदनचं सुरू झालं होतं शॉर्ट फिल्म फेस्टिवल, तिथे प्राइजही मिळालं. असं ते घडत गेलं आणि गमती झालं. फिल्मच्या सुरुवात झाली. आता ही सुरुवात झाली, मध्ये अजून एक टप्पा म्हणजे मुख्य दिग्दर्शनाकडे येण्याच्या आधी की सिरियल्सला पण तू
म्हणजे काही Assist. ठिकाणी असिस्ट केलं, काही फिल्म्सला असोसिएट पण होतास, मला वाटतं राजीवच्या सावरखेडला पण तू होतास, आणि याच्या व्यतिरिक्त कास्टिंग डिरेक्टर म्हणून पण काही ठिकाणी काम केलं. तर तो म्हणजे असा तो स्ट्रगल मधनं आलेला होता की ते पण एक फील्ड माहीत करून घ्यायचं, असं काही त्याच्या मागे होतं? नाही, आता जसं मगाशी मी म्हटलं ना की नाटक हे करताना तिथे आर्थिकतेचं गणित जेव्हा येतं त्यावेळेस तुमचे प्रयोग संपायला लागतात, म्हणजे अपेक्षा असतात ना प्रोड्युसरच्या. आणि फिल्मच्या बाबतीतही तसं आहे, ते काही वेगळं तसं काही नाहीये. पण मला असं वाटलं की आपल्याला फिल्म का करायची हे अजून तसं मला काही कळलं होतं, पण मला ते करायचं होतं, पण पैसा चांगला मिळेल इकडे हे एक डोक्यात होतं. म्हणजे मग ते करिअर हा शब्द आला ना तिथे जोडला गेला. आयुष्यात करायचं काय, मग नाटकातनं मला विश्वास उडाला होता की पैसे मिळतील म्हणून. तर मग मी म्हटलं की नाही यार, आपण ना आता ह्या क्षेत्राकडे वळलो पाहिजे. पण मला फिल्म करायच्या होत्या. पण गमतीचा भाग काय झाला, मी ज्यावेळेस वनराईत, म्हणजे खरं तर वाशीला राहायला होतो आणि मग 2 महिन्यातच मी वनराईत राहायला आलो. तेव्हा वडील मुंबईतच होते? वडील हा येऊन जाऊन चालूच होतं मुंबईतच. पण तरी ते वेगळ्या ठिकाणी राहायचे आणि मी वेगळ्या ठिकाणी. त्यांना मान्यच नव्हतं ना खरं, म्हणजे त्यांनी शून्य मदत केली. नंतर एकदा त्यांनी महेश भटकडे पाठवलं होतं मला, पण मग तोपर्यंत मी करायला लागलो होतो, मग मी गेलोच नाही. खरं तर त्यांच्याकडे जा, मी फोन केला वगैरे टाईप, पण मी गेलोच नाही. त्यांची त्यावेळेस महेश भट बरोबर ते फिर तेरी कहाणी याद आई नावाची व्हिडिओ फिल्म आली होती, राहुल रॉय आणि मंडळी. मध्यंतरीचा तो एक काळ हा व्हिडिओ फिल्मचा, आणि ती महेश भटने केली आणि खूप चांगली होती ती, म्हणजे टेक्निकली आणि बाकी पण. तसं ते बरंच लाल दुपट्टा ती पण ती फारच हिट होती. ती माझ्या मध्ये ह्यांची होती, हा गुलशन कुमार. आणि तिची गाणी सुपर कमाल होती. तर मी वनराईत राहत असताना मला एक काय त्याचं नाव, आशिष कोतवाल म्हणून माझी एक मैत्रीण आहे, किरणराव बच्चे, आपली नाशिकचीच, ती पण मुंबईत होती त्या काळात. हा, ती म्हणजे मी गेलो आणि त्याच्यानंतर ती पण आलेली होती. तर तिची भेट झाली होती एका कास्टिंग डिरेक्टर बरोबर. तर ते वनराईत राहतात म्हणे, आणि मी तेव्हा वाशीला राहत होतो. त्यांना तू भेट, काहीतरी काम मिळेल का. आणि मी ठरवलं होतं की आपण असिस्ट करूयात, ना की ऍक्टिंग, नंतर ऍक्टिंगचा विचार. आणि मग मी तिथे त्या आशिष कोतवालकडे राहिले. बघा छळ कसा होऊ शकतो तुमचा, इच्छा असल्यावर. मी एक तर ती मुंबई ट्रेन वगैरे भीती वाटायची, पण वाशीवरून 524 नंबरची बस कांदिवलीला बोरिवलीला यायची. तर ती डिरेक्टली हायवेने यायची ना, त्या याच्या समोर थांबायची, वनराईच्या समोर थांबायची. तर मी त्यांना फोन केला, असा असा मी ये भेटायला. आता ते होते कास्टिंग डिरेक्टर, आणि मी त्यांना दिग्दर्शनाचं विचारलं होतं. तर ते करत होते अरुणा राजेंच्या फिल्मला कास्टिंग पण करत होते आणि चीफ असिस्टंट पण होते. त्यांच्याकडे गेलो आणि संध्याकाळची वेळ येईल, त्यांनी मला काहीतरी बोलवलं. मग बऱ्याच गप्पा झाल्या आणि मला सगळंच त्यांना स्वभाव आवडला, किंवा मी नाटकातला आहे हे, त्यांनी कधीतरी नाटकं केली. असं करत वाजले 8:30-9. मग ते मला काय म्हटलं, ते मला म्हटलं की एक काम करतोस का. म्हटलं काय. तेव्हा तो आरेचा ब्रिज नुकताच झालेला होता. त्या ब्रिज पर्यंत जा आणि डाव्या हाताने स्टेशनकडे जाशील. तिथे पुढे गेला की चायनीज मोठं अजूनही आहे, चांगला गाडा आहे तो, आणि तिथून मला चायनीज घेऊन खालून नको आणू, खाली पण गाडा होता. म्हटलं ठीक आहे. मला वाटलं 15-20 मिनिटात मी जाईल. मी गेलो पाय, पण कसलं ते बरंच लांब होतं. आपल्याला व्हिज्युअली असं वाटतं अरे आलं, पण वनराईपासून ते बरंच आहे, परत आत जायचं. मला तिथे 10:30-11 वाजले. घेऊन येईपर्यंत वर आणून 11 वाजले. आणि मी ठीक आहे म्हटलं, मी येतो, जा म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. आता कदाचित त्यांना माहिती असेल की जाऊ शकतो, ट्रेनने जाईल, बसने जाईल.
पण मी इतका घाबरलेलो होतो की 11 इथेच वाजले. वाशी म्हणजे जवळजवळ 1.5-2 तासाचं अंतर आणि मला ट्रेनचं काही शून्य माहिती. तरी गेलो, म्हटलं बस येईल त्याला जाऊ आता. कारण की तिथे 14 नंबर सेक्टरला जिथे राहत होतो ना, ती बस अगदीच घराच्या जवळ स्टॉप होता, त्यामुळे ते टेन्शन नव्हतं. मी गेलो खाली, आता येईल तेव्हा येईल. मग कोणीतरी दिसलं, मी विचारलं अशाशी बस. अरे नाही नाही नाही, होता अभी खतम, सुबह कल, आता रात्रीची नाहीये. आता 11:30 पावणे 12 तिथेच खाली झालेले. मग मी हिंमत केली, परत वर गेलो, बेल दाबली, उघडला दरवाजा. म्हटलं सर असं असं झालंय, आता नाही मला जाता येत नाही म्हटलं, आणि तुम्ही ट्रेननेही जाता येत नाही, मी राहू शकतो का तुमच्याकडे? ते एकटेच राहत होते. बघा मला भूक लागली, मी खाल्लेलं नाही. आता ती मला शिकवण होती का शिक्षा होती मला माहित नाही, पण त्यांनी विचारलं पण नाही. ठीक आहे म्हणे. अशी गादी टाकलेली ती, खाली जी फरशी होती, फरशीला भलं मोठं एका कार्पेट नाही, फोटो चिटकवलेला होता. हा, म्हणजे एका स्त्रीचा. झोप. वाईट अवस्था माझी. पाणी प्यालं भरपूर, झोपलो. मग झोप लागली ती कधीतरी रात्री. सकाळी उठलं, ब्रश नाही काही नाही, तोंड धुतलं, गाडी बसलो, आलो. ही पहिला म्हणजे शिक्षा म्हणण्यापेक्षा शिकवण म्हणून. हा, ते का वागले त्यांना माहिती, आणि मी शिकलो. पण त्यांनी मला त्या दिवशी संध्याकाळी काय केलं होतं, माझा मित्र आहेत म्हणे सुभाष जाधव, ते एक सिरियल करतायत, तर त्यांना तू जाऊन भेट, मी फोन करतो, काहीच प्रॉब्लेम नाही, तुझं काम होईल तिथे. मी दुसऱ्या दिवशी आलो. मी तिथे, आणि वाशीमध्ये आपल्याकडे व्हिडिओ कॅसेट टाकायचा जमाना होता, माझ्या VCRचा. तर मी कॅसेट टाकायचं, मग ते केबलने सगळीकडे दिसायचं ना. तर मी ते काम केलं 2 महिने मुंबईला. म्हणजे मला तिथनं 2,000 रुपये मिळायचे, फोन फ्री होता. आणि मी फोनवर खूप लोकांना फोन, दुसऱ्या पोचल्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो, खाल्लं पहिल्यांदा, आणि सुभाष जाधवांना फोन लावला. ते म्हणे अरे वा, माझा आशिषचा फोन आलाय, ये म्हणे मग उद्या 11 वाजेपर्यंत पोच. आणि मी परत आशानगरला, म्हणजे कांदिवलीला बसमध्ये, सेम बस, ते तिथूनच जाते, साईबाबाचं मंदिर आहे तिथे आशानगरला, तिथे उतरलो. आणि मुंबईचा पाऊस हा एकदम कमाल, म्हणजे तो तुम्हाला नखशिखांत भिजवतो अगदी 2 मिनिटात येतो ना. मी पाऊस चालूच होता आणि थोडा भुरभुर झाला, मी उतरलो. म्हटलं असं समोर दिसत होतं इथेच आहे असं त्यांच्या बिल्डिंग, तर मी पटकन जाऊ ह्या विचाराने जायला लागलो. तो मी इतका ओला झालो की काहीच कोरडं राहिलं नाही. फक्त कॅरी बॅग मध्ये माझे जे नाटकाचे जे काय कागद होते, फोटोज होते, पेपर कटिंग्स होत्या, तेवढं नीट. एका वाक्यात सांगायचं झालं, मी बेल वाजवली आणि जो ओला घुसलो त्यांच्या घरात, मग जे काही घडलं, संध्याकाळी मी पूर्ण कोरडा टाक, स्वच्छ व्यवस्थित घरी गेलो. म्हणजे त्या माणसाने मला जेव खाऊ पिऊ सगळं घातलं. मला जॉब पण ऑफर केला की तू करणार, मला 4,000 रुपये मंथली पगारही सांगितला, आणि मी आनंदाने तिथून, ही माझी पहिली सुरुवात सिरियलची. पण हे जर असं सांगत जातो ना आपण, त्याच म्हणजे तेव्हाही लक्षात आलं की ही तुमची इच्छा असते बरं का, की तुम्हाला चांगले लोक भेटतात तेव्हा. म्हणजे एकीकडे हा जर अनुभव आपण गृहीत धरला, तो वाईट याचं काय मग करायचं. तर हे त्या अनुभवातलाच हा अनुभव कनेक्टेड आहे. म्हणजे इथे हारायचं नाही, हा एक माझ्या कायम ठसल्या गेलं. तुम्हाला करायचं असलं तर हारणे आली की जिंकली होती असं ते. पण ती सिरियल, आणि पहिलाच आम्ही अगदी म्हणजे 15 दिवसात त्यावेळेस ते पायलट शूट बनायचं, 2 महिने गॅप होऊन मग बाकीचं ते. मग तिथे रमेश भाटकर, हर्षदा, अंकुश चौधरी, भरत जाधव, हे सगळ्यांना पहिल्याच याच्यात भेट. आणि त्यांनाही माझं नाटकाचं बॅकग्राऊंड आणि त्यांचं नाटकाचं होतं चांगले सुरू, आणि ती सिरियल सुरू झाली खरं तर आयुष्यात.
तर हे सिरियल करायची असं काही मनात नव्हतं. पण आता मुंबईत आपल्याला ह्याच्यातच काम करायचं ह्या क्षेत्रामध्ये, तर पैसा पाहिजे. पैसा असाच मिळेल, मग फिल्म मिळू दे किंवा सिरियल मिळू दे. पण मग तो काळ गेला, मग बऱ्याच सिरियल पण केल्या. आणि इमिजिएट मला माझा मित्र आहे अमरजित आमले, त्यांनी प्रयोग परिवार सारखंच संवेदना परिवार सुरू केलं होतं मुंबईमध्ये. त्याची माझी ओळख होती, म्हणजे चिन्मय मांडलेकर वगैरे नाशिकला बऱ्याच वेळेस त्यावेळेस प्रयोग परिवारला भेटायला म्हणून आलेली मंडळी, आणि त्यांचे प्रयोग पण आपण केले होते. तर त्याच्यामुळे मला देवकी नावाच्या फिल्मला मिलिंद उकेजी FTIचे डिरेक्टर, ते भन्साली बरोबर पण होते, तर त्यांच्याकडे मी देवकी ही फिल्म केली, पहिली फिल्म ॲज अन असिस्टंट डिरेक्टर. मग माझ्या 2 फिल्म झाल्या त्यांच्याबरोबर असिस्टंट, परत त्यांच्याबरोबर देशदेवी मा आशापुरा हिंदी. आणि मग राजीव मुंबईत आला, राजीवने इतर लोकांबरोबर असिस्ट केलं. आणि मग राजीवने जो मोठा प्रोजेक्ट केला नाशिककरांसाठी, खरं तर महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सावरखेडे गाव, ज्याची सुरुवात खूपच छान. आणि त्या काळातली राजीवची ती फिल्म मोठी, म्हणजे त्या काय 3-4 फिल्म झाल्या होत्या हिंदी वगैरे धरून, तर महाराष्ट्रामध्ये चांगली जाहिरात केलेली ती फिल्म होती. आणि तेवढ्या म्हणजे खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाचा पट त्या फिल्मने विस्तारला असं म्हणूया. की तेव्हापर्यंत मराठी फिल्म अशी वाटायची की ती म्हणजे जरी 35 वर शूट केलेली असली तरी आपला बघण्याचा दृष्टिकोन 16चाच असायचा. राजीवची फिल्म 35ची होती आणि बघण्याचा दृष्टिकोन पण 35चा. नाहीतर ते सुपर 16 करून करून चौकोनी म्हणजे मराठी आवडेनाशा पण झाल्या, तरी करणारी चांगली लोक होतीच, पण त्याला ग्लॅमर म्हणूया, ग्लॅमरच फिल्म राजीवने सुरू केली. म्हणजे जत्रेची नव्हती, काही काही ठरवून जत्रासाठी करायची, कारण तेव्हा तो जत्रा हा एक मोठा बिझनेस होता, चांगला होता, पैसा चांगला, म्हणजे तारलं त्या काळात. असिस्टंट नंतर पहिली तुझी इंडिपेंडेंट डिरेक्टर म्हणून फिल्म? त्याच्या आधी एक छोटी फिल्म केली होती मी, म्हणजे आपण कोती वगैरे आपण बोलत असताना कोतीच्या आधी मी चिल्ड्रन ऑफ हेवन बघितली होती माजिदमध्ये, आणि ती मला ती गारुडच होतं माझ्या डोक्यात पुन्हा. तर मला वाटलं की यार एकतर एक्सपेरिमेंट म्हणूयात किंवा हा प्रयोग आपण करून बघायला पाहिजे की अशा फिल्म मराठीत आल्या पाहिजेत. तर आता आपण नव्याने लिहिण्यापेक्षा हीच मराठीत आली, नाही तर आपल्याकडे कॉपी करतात आणि सांगितलं जात नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं आपण चांगले फिल्म आणूयात ना, हा एक उद्देश होता. आणि मलाच येतं का, म्हणजे मी शॉर्ट फिल्म केल्या, आता मलाच जर फुल लेंथ फिल्म करायची आणि ती चांगली होईल का माझ्याकडनं, मला तो ग्रीप पकडता येईल का, ती बघण्यासारखी माझ्याकडनं होईल का, हे माझं मला चेक करणं गरजेचं होतं. हा विचार ज्यावेळेस आला आणि मी तो प्रयत्न सुरू केला, आणि मग पुन्हा तेच की खरंच कोणी म्हणणार नाही, ती जसं मी त्या 4 शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या ना, फक्त मला 200 रुपये त्या टेपला खर्च आला होता. बाकी आम्ही वडापाव, फणींद्र मंडलिकला म्हटलं, अरे तो त्यावेळेस आपल्या कुठल्या तरी प्रतिनिधी होता नाशिकचा, तर त्याला म्हटलं यार तू मदत कर, कॅमेरा घेऊन ये. लिटरली तो 3 शॉर्ट फिल्मला आम्ही गंगेवर केली, एक हुतात्माला केली, असा यायचा आणि 1 तासभरात आम्ही ती शूट करायचो, 5-10 मिनिटाच्या 5-10 मिनिटाच्या, असं ते केलं होतं. या फिल्मच्या बाबतीत ते झालं, त्याला आम्ही इवलंसं स्वप्न नाव दिलं होतं. चिल्ड्रन सगळ्यांना माहिती आहे, एवढी मोठी फिल्म. तर ती करायला आमचा एक मित्र आहे, म्हणजे हेडाव म्हणून, राजू हेडाव, ते आपल्या SBI बँकेत जॉबला आहे. त्यांनी 10,000 रुपये दिले, बाकी सगळं इतरांकडनं फुकट मिळवलं. मनोज नागपूर एक त्याच्यात महत्वाचा माणूस, रवी जन्नावर ह्याने कॅमेरा फ्री दिला, प्रवीण पगारे म्हणून आपला मित्र आहे, त्याने एडिट पण केलं, कॅमेरा एडिट सुमंतने केलं, पण त्याच्याकडे एडिटिंग सेटअप होता, सुमंत वैद्यने एडिट केली ती, आणि हा फुकट कॅमेरा ऑपरेट किंवा कॅमेरा त्यांनी केला. आणि बाकी सगळ्यांनी, राजेशने स्टील फोटोग्राफी आणि बाकीच्या कामं केली होती.
अशी मंडळी भेटत गेली आणि ती फिल्म झाली. पण मी आता त्या फिल्मचा सगळ्यात मोठा माझ्यासाठी प्लस पॉइंट असा होता की परसेप्ट फिल्म कंपनी, म्हणजे ती फिल्म झाली, खूप चांगली झाली, पण त्याच्यात काही लूपहॉल्स होतेच. म्हणजे पैशा अभावी म्हणा किंवा तेवढे प्रोफेशनल आम्ही नसल्यामुळे त्या म्हणजे काही ऍक्सिडेंट सीन अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या टेक्निकली जरा तेवढ्या प्रभावी नव्हत्या. पण मी ती फिल्म घेऊन म्हटलं ह्या फिल्मच्या जीवावर, म्हणजे आता ही फिल्म आहे ना, आपण अशा लोकांना दाखवू की आपण ह्याची मोठी फिल्म करू शकू पुन्हा. मी परसेप्ट फिल्म कंपनीत, माझा मित्र त्यावेळेस अॅनिमेशनला प्रोड्युसर होता, सुमित कुमार म्हणून, तो दिल्लीचा. तो माझ्याबरोबर देश देवीला देवकीला तो पण FTIचा. त्याला भेटलो तर त्याला मी म्हटलं की अरे ही फिल्म बघ आणि हिचं काही करता येईल का सांग. म्हटलं खूप बजेट कमी मध्ये आपण ती 30-1 लाखात करू शकतो. तो म्हटलं अरे हो जाएगी ना. मग त्याने फिल्म बघत घेतली. आता तो FTIचा. आता ही कसं असतं म्हणजे माझा तो विचार होता की हा फार चिकित्सक बघेल आणि मग फाडून ठेवेल मला आणि क्या बना यार वगैरे म्हणून. म्हटलं मी हिंमत केली, बघितली. नाही, माझ्या समोर लॅपटॉपवर त्याने 1.5 तास ती फिल्म पूर्ण बघितली. म्हणजे सुरू केली आणि त्याने पूर्ण बघितली. हा पहिला माझ्यासाठी आनंदाचा भाग झाला. येस, मी त्याला धरू शकलो. त्याला प्रचंड आवडली. तो म्हटलं मी तुला 8च दिवसात सांगतो, फक्त मी अॅनिमेशन बघतो आणि फिक्शन वाली दुसरी मंडळी. ओके, ठीक आहे म्हटलं, डन. खरोखर आठवड्याने त्याचा फोन आला. मी त्याला भेटायला गेलो. मी मुंबईतच होतो तेव्हा. त्याला भेटायला गेलो आणि त्याला मी म्हटलं काय आता मग. तो म्हटलं इतकं बॅड लक झालंय म्हणे तुझं, ह्याचे राईट्स परसेप्टनेच विकत घेतले आणि ह्याच्यावर काम सुरू झालंय. प्रियदर्शन डिरेक्ट करताय, अतुल कुलकर्णी बाप्पाचा रोल करतोय, दर्शील सफारी जो तारे जमीन पे तो मुलगा लीड करतोय मुलाचं कॅरेक्टर, नवीन मुलगी आहे. झालं आता म्हणजे ते बॅड लक, म्हणजे आवडलेलं असूनही ते नाही. आणि ज्यावेळेस मी मुंबईतल्या मित्रांना ती फिल्म आपल्या क्षेत्रातल्या दाखवतो त्यावेळेस ते आजही म्हणतात की तू म्हणजे मजिदला त्यांनी केलेली फिल्म अजिबात आवडली नाही. तिचं नाव विसरलो आता, काहीतरी बंबोले बहुतेक असं काहीतरी नाव होतं का गाणं होतं, मला आठवत नाही. तर माझे मित्र मला म्हणतात की एकदा आहे ना कधी जर मजिद भेटले तर ती खरेपणा आहे ना तुझ्या फिल्म मध्ये त्यांना दुसरी दाखव, तो खुश होईल, असं म्हणणं आहे लोकांचं. पण ठीक आहे, त्याने माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग मी माझ्या इतर पुन्हा ते थांबलं. ही माझी खरं मोठी फिल्म पहिली, पण पुन्हा मग असोसिएट असं करता करता देशदेवी नंतर काय झालं, देवदासचा एक छोटा टप्पा येऊन गेला आयुष्यात. भन्सालीकडे माझा जो डिरेक्टर होते मिलिंद दुके, हे त्याच्याबरोबर हम दिल दे चुके सनम, खामोशी ह्याला डिरेक्टर असोसिएट म्हणून होते. तर मला भन्सालीबरोबर गाण्यांमध्ये काम करायचं होतं, असिस्ट करायचं होतं. तर आम्ही 1-2दा त्या सेटवर गेलो ना, मी म्हटलं सर आप बोलो ना उनको इसको रख लो. तर त्यांनी त्या गाण्यांच्या वेळेस मला असिस्ट करायला परवानगी दिली. 17-18 लोक. मला ते हा डिरेक्टर काय करतो, तो काय करतोय, एक हा ते सुरू झालं. आणि मग खरं तर माझा असिस्ट करताना कॉन्फिडन्स वाढलाच होता की मी डिरेक्ट करू शकतो. म्हणजे 2005 नंतरच मला वाटायला लागलं तर मी करू शकतो. आणि मी सुरूही केले होते तसे प्रयत्न, बऱ्याच कादंबऱ्यांवर काम किंवा लोकांना भेटणं वगैरे. तो मोठा कालखंड गेला पहिल्या फिल्म परत येईपर्यंत. त्याच्यामध्ये UTVचा जिथे मी कास्टिंग डिरेक्टर म्हणून 1-2 वर्ष होतो, तिथे मी काढत असताना मला कास्टिंगचा खूप छान अनुभव आला. की एकतर ना काय होतं, ह्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहे इथे सगळ्या तऱ्हेच्या तुम्हाला सुख सुविधा दिल्या जातात मोठ्या, एक गोष्ट. आणि कामाच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. आता हा मुद्दा वेगळा झाला की ते सिरियलच्या बाबतीत चॅनलला कसे चेहरे लागतात, एक त्याचे पॅरामीटर्स ठरले. म्हणजे सुंदर दिसणं हा पहिला क्रायटेरिया. म्हणजे मला आजही आठवतं, एक पाटील तेजस्वी पाटील नावाची मुलगी होती. एक
अरे नावच विसर, 3 मुली मी निवडल्या होत्या. तर ती मुलगी त्याच्यातल्या दोघी खूप चांगल्या ऍक्ट्रेस आहेत होत्या आणि आहेत आता, म्हणजे चंद्रकांत कुलकर्णींच्या नाटकात वगैरे आहेत त्या मुली. त्यातली ती जी मुलगी चॅनलनं निवडली होती ती अक्षरशः ढ होती, पण त्यांना हवं होतं, तो त्यांचा भाग झाला पुन्हा आणि ते चालली ती सिरियल. तर मी ते त्याच्याने खूप लोकांची कनेक्शन झाली आणि कसं काय म्हणतो आपण कास्टिंग केलं जातं याचा एक वेगळा अनुभव, पूर्णपणे व्यावसायिक अनुभव आला. हे झालं. चालू असताना मला अण्णाभाऊ साठेंच्या आवडी ह्या कथेवर काही मित्र फिल्म करतात असं एका मित्राकडनं कळलं आणि मग ते त्यांचं आधीपासून झालेलं पण होतं काम, सुरू थांबलं होतं, असं काय काय घोळ झाले होते. मग पुन्हा नव्याने ते शूट करणार होते. माझा मित्र होता सोमनाथ तळवळकर म्हणून, मग तो त्याने त्यांच्याकडे दिला, त्या मित्राकडे माझी ओळख केली, झाली त्यांच्याबरोबर आणि मला म्हणते की तू असोसिएट कर, प्रोड्युसर आणि दोघंही प्रोड्युसर डिरेक्टर असणार होते. बरं, आता त्यांना तसा दिग्दर्शनाचा अनुभव नव्हता, पण त्यांना करायचं होतं, आम्हीच डिरेक्ट करणार, ठीक आहे. आणि त्यावेळेस ना फिल्मचा जमा म्हणजे डिजिटायझेशन व्हायला लागलं होतं, डिजिटल कॅमेरा त्याच्यावर जायला आम्ही 10,000 सुरूच व्हायला लागलं. फक्त डेप्थ नव्हती, नंतर ते डेप्थ ऑफ फील्ड अडॅप्टर आलं, असे सुरू ट्रान्सफॉर्मेशन फेज होती. त्यावेळेस आम्ही फिल्म लॅबला गेलो आणि फिल्म लॅबला त्याचा एक फॉर्म असायचा तेव्हा की तो भरून द्यायचा आणि मग फिल्म हा विषय आला ना, तो हाताळणार कोण, कोणाला कळतं यातलं. तर दोघंही बॅकफुटला गेले, दोन्ही प्रोड्युसर्स, की अरे या टेक्निकल गोष्टी. मग त्यांनी पहिल्यांदा माझं नाव तिथे ॲज अ डिरेक्टर म्हणून लिहिलं. तर मला तो एक वेगळाच आनंद आला. बरं, कास्टिंग तगडी होती. उपेंद्र लिमये, वीणा जामकर, उपेंद्रला तेव्हा नॅशनल मिळालेला होता, हिला स्टेट मिळालेला होता. किशोर कदम, डॉक्टर मोहन आगाशे, मोहन जोशी, कमलेश सावंत, अशी मोठी कास्ट होती. आणि आमचं 5 दिवसाचं शूटिंग फायनल ठरलं. आणि मी ते तेव्हा कोडॅकवर, म्हणजे नॉर्मली फ्युजी वापरायचे, कोडॅक कोणी वापरत होतं, पण आम्ही कोडॅक वापरला होता. आणि 17 डब्यामध्ये, आता ते मला थोडंसं सिरियलमुळे पण झालं होतं की फास्ट काम करायचं पण योग्य पण काम करता यायला लागलं होतं. तर साधारण 45 मिनिटाचं फुटेज काढलं होतं, जे इतकं फास्ट होत नाही खरं तर. तो कॅमेरामन खूप मोठ्या लोकांबरोबर काम केलेला होता, त्याची पहिली दुसरी फिल्म होती, पण तेही खूप आवडलं, गाणी छान झाली ती. पण 5 दिवसानंतर त्या प्रोड्युसरचे पैसे नंतर संपले की काय, त्यांच्यातले गोळ, ते थांबलं प्रोजेक्ट. खरं तर ती माझी पहिली फिल्म असती, पण ती झाली नाही. पुन्हा ये रे माझ्या मागल्या नवा प्रोड्युसर शोधणं आलं आणि यस, मग एका मित्रामुळे पुन्हा संतोष पोटे म्हणून शिरूर त्यांना भेटलं. लिटरली म्हणजे काही क्षण असे असतात ना, तुमचे प्रयत्न चालूच ठेवावे लागतात, पण असं होतं काम क्षणभरात. नाहीतर मग तुम्ही वाटच पाहत बसतात, अरे होईल होईल. तर ते क्षण मिळवण्यासाठी किती काळ गेलेला असतो, पण तो मिळाला की ते विसरून जातो, पण तो काळ आपण विसरता कामा नये. खरं तर मी त्यांना आज भेटलो, त्यांना पूर्ण स्क्रीन प्ले रेडी होता त्यावेळेस आणि तो वाचून दाखवला. त्यामुळे मी 2च दिवस देवा आणि खरोखर 3ऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, आपण हे करतोय, झालं, बजेट ठरवलं आणि झाली. म्हणजे ती योग म्हणा माहित नाही, त्यावेळेची तुमची एनर्जी आणि त्या क्षणाला ती ज्या एनर्जीने झाली ना, म्हणजे नॅशनल असू देत, इफी असू देत, कान्स असू दे, म्हणजे माझ्याकडे वेगळ्या आणि चांगल्या दृष्टीने एक्सपेरिमेंटल म्हणूयात आपण, त्या प्रकारचे लोक फिल्मच्या बाबतीत बघायला लागले. कोतीने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला, बरोबर, राज्याचा पण मिळाला, दादासाहेब फाळके
म्हणजे जवळपास सगळे मोठे पुरस्कार, जवळजवळ 31 अवॉर्ड चांगल्या ठिकाणचे मिळाले. इफीला पहिलीच फिल्म जाणं म्हणजे माझ्या माहितीनुसार नाशिकमध्ये, म्हणजे आपल्या नाशिकच्या राजीव फिरकेंना नॅशनल मिळाला, पण त्यांची फिल्म गेली की नाही मला माहित नाही इफीला. पण इफीला तिथे तुमचं फिल्म लागणे हे सुद्धा मोठं प्रेस्टिजियस आहे खरं तर. पण आमचं तिथे पण असं 19-20 वरून म्हणजे एक ज्युरी होते लद्दाखी म्हणून, तर ते आम्हाला म्हणत होते मी तुमच्या फिल्मला गोल्डन पिकॉक द्या ह्याच्यासाठी आणि ओपनिंग फिल्म ठेवा. खूप भांडलो म्हणे आम्ही, पण आता ते होतच ना, कारण की त्यावेळेस एक गडबड काय, ते आता त्या काळातल्या त्या गमती घडतात. पहिली संस्कृत फिल्म आली होती आणि ती खूप ग्रेट होती, असं काही संस्कृत मधली पहिली फिल्म, तर त्यांना ती ओपनिंग फिल्म आणि मग त्याच्यानंतर गोल्डन कॅमेरा दुसऱ्याच फिल्मला गेला. पण अशा घटना घडल्या. मग पण ठीक आहे, मी काय म्हणतो की मी नाशिककर म्हणून माझी पहिलीच फिल्म तिथे राष्ट्रीय पुरस्कार पर्यंत मिळाला नाही. पण तेव्हा ही गंमत अशी की मला जे मधून कळलं की आपले मोठे डिरेक्टर त्याचे ज्युरी होते आणि आता नाव नाही घेत, पण ते अध्यक्ष होते. तर त्यांनी म्हटलं की आता आम्ही एक नवीन प्रयोग करणार आहे. 3 का 4 फिल्म होत्या, मल्याळी होती, आपली कोती होती ना, अजून एक फिल्म होती आणि बाहुबली होती. तर त्यांनी एक्सपेरिमेंट काय केला की बाहुबलीला नॅशनल दिला. ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे, ती फिल्म आवडली, तिथे व्यवसाय. पण काय झालं, आपण ज्या दर्जाची फिल्म करू इच्छितो किंवा करतो, तर ना आम्हाला आर्थिक सपोर्ट ना या पुरस्काराचा सपोर्ट, असं आमची थोडीशी नॅशनलच्या बाबतीत वेदना म्हणता येईल. पण असं ते होतं. तर ही या फिल्म त्या अर्थाने माझ्या आयुष्यात आणि माझ्यावर काम करणाऱ्या सगळ्यांच्या आयुष्यात एक इतिहास घडला, आमच्यासाठी इतिहास झाला. नाही, सगळ्यांसाठीच आहे. कारण मराठीतले फार कमी सिनेमे त्या टप्प्यापर्यंत पोहोचले आणि त्यातला आपल्याकडे एक सिनेमा तुझ्या रूपाने पोहोचलाय, म्हणजे मोठीच गोष्ट आहे. आणि मग त्यानंतर आता तुझं पुढे सुरू झाल्यानंतर रेतीची पण म्हणजे आता ते तूच लिहिलीस, तर म्हणजे ज्यावेळेस मला कॉन्सेप्ट ऐकली होती ना, की मला तेव्हाच तिच्यामध्ये असं म्हणजे त्याच्यात मिक्सचर असतं ना, व्यावसायिक आणि एक्सपेरिमेंटल म्हणूयात किंवा ज्या आपण समांतर फिल्म म्हणूयात, आता ते तसं राहिलं नाही. खरं तर मी ते मानत नाही, म्हणजे वाईट असते, हे दोनच असतं. पण आता त्या अनुषंगाने विचार केला की तसं असेल, पण मला असं वाटलं की ती व्यावसायिक करून देईल आणि ती फिल्म विविध पुरस्काराला जाईल. तिच्यातली जी मूळ ताकद होती ना, ती मला कुठेतरी जोरदार खुणवत होते. म्हणजे खरं तर कोतीसाठी तुला आठवत असेल तर रेती आधी प्रोड्युसर मिळाला होता 2012-13ला, आणि आपण त्यांचं लिहून तेव्हा नव्याने लिहिली. पण बॅटलं की आपण ती चांगल्या तऱ्हेने ती रिलीज नाही झाली म्हणा, किंवा पोचलीच नाही लोकांपर्यंत, किंवा फेस्टिवललाही पाठवली गेली, थोडी घाई झाली. त्या पण बेस्ट फिल्म म्हणजे ती, म्हणजे खरं तर माझ्यासाठी म्हणून दिग्दर्शक म्हणून दोन्ही फिल्म दोन वेगळ्या ताकदीच्या जॉनरा वेगळा होता, आणि असं हाताळायला मिळणं हे पण भाग्य लागतं खरं तर. म्हणजे रेतीबद्दलचा एक छोटा किस्सा सांगतो. माझे जे देवकीचे डिरेक्टर होते मिलिंद उके, आपण पहिला शो ओबेरायला ओपनिंगला आपण तिथे गेलो होतो, आणि आपले जे PR बघत होते ना, बहुतेक PRच, ते नागपूरला, असं नाही, दुसरे वानखेडे, ते वानखेडेंचे मिलिंद उके पण मित्र आहेत, ते काय दोघे नागपूरचे. आणि एक 15-20 मिनिटं सुरू झाल्यानंतर मिलिंद उके आले आणि ते चपापले, अरे तू डिरेक्ट केली की, त्यांना माहितीच नाही. मग अरे आधी तर सांगायचं, मी पहिल्यापासून बघितलं, पण ते घुसले आतमध्ये, फिल्म बघितली. आणि त्यांना ज्यावेळेस मी त्यांचा असिस्टंट होतो, मी बोलायचोच नाही,
कारण की इतकं ते फिल्मी वातावरण त्याच्यावर काम केलं आणि दबून गेलं तर मोठमोठे नट. आणि मला बोलणं, मी फक्त आपलं काय चाललंय, तर त्यांना वाटलं नव्हतं मी कधी डिरेक्ट वगैरे असला प्रकार. त्या अमरमुळेच त्यांच्याकडे गेलं, अमरजीत आंबलेमुळे त्यांनी ओळख करून दिली होती. तर त्यांना जो बघितला तो असा वेगळा म्हणजे छापा शिफ्ट, खूप मोठा शिफ्ट, शॉक होता तो माणूस. आणि त्यांनी एफबीवर असं मोठं आर्टिकल लिहिल्यासारखं लिहिलं होतं. सेम कोतीच्या बाबतीत झालं होतं. आपल्या जयू पटवर्धन यांनी IMAचा शो बघितला आणि टाइम्स ऑफ इंडियाला माझ्यासाठी म्हणून ते लिहून टाइम्स ऑफ इंडियाला असा लेख लिहिला होता. आणि मला त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केला, तुम्हाला माहित नाही म्हणे तुमच्या हातून काय घडलंय कोतीच्या. मी ते अजूनही तो स्क्रीनशॉट जपून ठेवला माझ्या फोनमध्ये आहे. मला ते असं, मला मी कधी असं डिप्रेशन येतं ना आपल्याला, बघतो अरे नाही कुछ तो किया है ते बघतो. थोडं आता समपकडे येऊया. तर आता नेमकं काय हातात आहे आणि पुढे अजून काय, की हे माझं करायचं आहे किंवा अमुक एक प्रोजेक्ट आहे माझ्या डोळ्यांसमोर असं आता सिनेमा? आता नवीन खरं तर 2 सिनेमे आहेत, त्याच्यावर काम चालू आहे. म्हणजे एक तर लिहून ऑलमोस्ट पूर्ण आहे आणि एका सिनेमावर चर्चाच आहे. आणि अजून आता तुझीच एक गोष्ट जी आपण मध्यंतरी त्याच्यावर पण म्हणजे आता बोलणं चालू आहे. त्यात आता मी मध्यंतरी आपला शर्मन जोशीला गोष्ट ऐकवली आणि त्यांना ती आवडली, पण ते अजून पाईपलाईन हा प्रकार आपल्या इंडस्ट्रीचा तो आहे त्याच्यात. पण छोटी छोटी त्या निमित्ताने ऍज अ घोस्ट डिरेक्टर आधी करत होतो, आताही ते चालू आहे. म्हणजे पैसा हवा असला मध्यंतरी ऍज अ घोस्ट डिरेक्टर ब्लँकेट केली होती, चिनूला होतो असं. आणि आत्ताही अजून 1-2 मी आता मागच्या जानेवारीमध्ये लखनौला एक वेब सिरीज शूट करून आलो होतो. आमचे NSDचे काही मित्र होते, ते 2 महिने ते छान, ते पण असं छोट्या दर्जा म्हणण्यापेक्षा छोट्या पैशात चांगलं काम, बजेट पण ते अनुभव आणि तिकडची पब्लिक कशी आहे त्यांच्याशी डील करताना काय मजा येते असं. आणि या फिल्ममुळे किंवा नाटकामुळे आहे ना मला वेगवेगळे प्रांत फार म्हणजे नाटकामुळे कलकत्ता, दिल्ली, मध्य प्रदेश असं फिरलो आणि फिल्ममुळे भारतभर फिरलो. पण फिरायला मिळालं आणि त्यातनं लोक कळत गेली. म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलं तर ते कलकत्ता. मला आजही नाटकामुळे होतं, आजही ते आयुष्यभराचं म्हणजे ते कल्याणी गाव किंवा त्या बादल सरकारांचं घराच्या इकडे थिएटर विटर असं सगळं बघितलं. वेगळाच कशी मंडळी होती ती. जसं बरेच लोक शेक्सपियरच्या गावात जातात ना, तर आपल्याकडे असं म्हणणार नाही मी की ते कमी आपण जास्त किंवा आपण, पण आपल्याकडच्या लेखकांच्या गावाला कधीतरी जावं असं वाटतं. मला दिग्दर्शक म्हणून वाटतंय जास्त, कारण की ज्यावेळेस मी ते आता आपण महाराष्ट्रातल्या जातोच, पण जेव्हा मी कलकत्त्यात गेलो ते बघितलं की अरे इथे बादल सरकार म्हणजे मोठं नाव आपल्यासाठी, हा किती मोठं नाव ना. म्हणजे ते माहिती, म्हणजे खरं तर ना मला फार गंमत वाटते म्हणजे नाटक करत असताना की आपल्याकडे प्रांत आहेत ना वेगवेगळ्या भाषा आहेत, त्या वेगवेगळ्या भाषेत नाटक होतं, कुठे जास्त कुठे कमी असं होत असेल. पण तिकडचे म्हणजे मी ज्यावेळेस पहिलं नाटक केलं होतं 3 पैशाचा तमाशा, ते बन्सी कौलच्या स्टाईलने विदूषकी शैलीत केलं होतं. तो माझा मी बघितलं होतं त्यांचं दिल्लीत नाटक सीडी दर सीडी उर्फ तुक्के पितक्का, तर ते मला करून बघा असं वाटलं. पण मी जर कमालीचा सारख्याजम होता, मी जर ते बघितलंच नसतं तर मी केलंच नसतं. तर प्रत्येक नटाने म्हणा, दिग्दर्शकाने म्हणा, लेखकाने ते असं बघावं किंवा फिरावं. आपल्याकडे पूर्वी संत म्हणायचे ना की फिरा जगभर चाला, केल्याने देशात ना, करेक्ट ते आठवतं. तर असं करावं आणि मला त्यामुळे जास्त देशाटांना राहावं असं वाटत असतं. जे काही मनात आहे ते लवकरात लवकर पुन्हा आणखी फिल्मच्या रूपाने येऊ असं म्हणत थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.